नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध तज्ञ डॉक्टर आपल्याला निरनिराळे रोग, आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करून आपल्याला देतात. तो म्हणजे आरोग्याचा पासवर्ड. आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे टर्नर सिंड्रोम. एक्झॅक्टली हा विषय काय आहे, आयुर्वेद नेमकं याच्याकडे कशा प्रकारे बघतं आणि प्रामुख्याने याच्यावरती ट्रीटमेंट खरोखरच आयुर्वेदाच्या माध्यमातून कशा प्रकारे होऊ शकते, या संपूर्ण अनुषंगाने आपली आजची चर्चा असणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सोबत आता आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर, कार्यक्रम मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. प्रेक्षको, आपला विषय समजून घ्यायचाच आहे. आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत, परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात. त्याचबरोबर नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे देखील प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या आणि इतर आजारांवर उपचारांमध्ये डॉक्टरांचं विशेष प्रावीण्य. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नटनट्या, साहित्य, क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सर यांच्या दवाखान्यांमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार हे करण्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून तिथे एक्सपर्ट डॉक्टरची टीम सतत तुमच्यासाठी अवेलेबल असते. आणि त्याचबरोबर सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं प्रशिक्षण प्रामुख्याने विनामूल्य पद्धतीने दिलं जातं. तर आजचा जो विषय आहे टर्नर सिंड्रोम, नेमका काय विषय आहे आपण सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आज आपण जसं म्हटलं जसं की सिंड्रोम घेतलेला आहे टर्नर सिंड्रोम, एक्झॅक्टली काय विषय आहे? कारण हा नाव जो आहे ते आपल्याला नावावरून लक्ष देत नाही की आजार काय असावा. काय सांगा? कसं आहे, टर्नर सिंड्रोम हा एक्सक्लुझिव्हली स्त्रियांच्या संबंधित आजार आहे. ह्याच्यात पुरुषाचा काही संबंध नाही. ओके. तो एका अर्थाने वेगळ्या अर्थाने आहे आणि तो एकंदरीत सामान्य माहिती या आजाराची त्या संदर्भात लक्षात घ्यायला पाहिजे. टर्नर सिंड्रोमचं होतं काय की साधारण 2 ते 5 हजार स्त्रियांच्या मध्ये एका स्त्रीला हा आजार असतो असं दिसतं. आता असं होण्याचं कारण काय आहे तर बीज दोष जो आहे तो आयुर्वेदाने जो सांगितला आहे, बीज उपतप्त होणं, त्या पद्धतीने या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. म्हणजे क्रोमोझोमच्या ज्या वेगवेगळ्या जोड्या असतात त्याच्यामध्ये 44 जोड्या ज्या आहेत त्या वेगळ्या आणि 2 जोड्या ज्या असतात त्या सेक्स ऑर्गनशी संबंधित किंवा स्त्री पुरुष या अर्थाने असतात, XX आणि XY या पद्धतीने. तर एक्स क्रोमोसोम जो आहे जो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित आहे तो याच्यामध्ये अर्धवट असतो किंवा ॲब्सेंट असतो असं या स्त्रियांचं स्वरूप असतं. आणि त्या पद्धतीचं त्याचं प्रेझेंटेशन मग त्या स्त्रीला असतं. तिची उंची कमी असणं आणि तिला इतर हृदयाशी संबंधित बीजग्रंथीचे, किडनीचे वगैरे प्रॉब्लेम असं त्याच्याबरोबर येत असतं. तर आयुर्वेदाने ह्याचा विचार करताना हे विकृत जे गर्भ आहेत, जे जास्तीची बोटं असणं, पाठीचा मान काय हेमी व्हर्टिब्रा असणं, बटरफ्लाय व्हर्टिब्रा असणं किंवा VSD ASD सारखे TR सारखे हृदयातले आजार असणं किंवा वॉलच्या विकृती ज्या आहेत मूत्रमार्गाच्या संबंधाने त्या असणं, हे सगळं जे आहे ते विकृत गर्भ म्हणून बघितलं गेलेलं आहे. वियोनी विकृताकारा जयंते विकृत ही मलही असा एक श्लोक आहे. म्हणजे वियोनी आणि विकृताकार असे जे गर्भ आहेत वेगळ्या योनीतले, म्हणजे माकडासारखं चेहरा असणं किंवा दुसरं कुत्र्यासारखं चेहरा असणं वगैरे असे विकृत प्रकार किंवा विकृत आकार मी जसे आता सांगितले तसे असणं, हे जयंते विकृत ही मलही. तर मल हा शब्द दोषवाचक आहे. म्हणजे वात पित्त कफ जे आहेत ते शरीरातले जर चुकीच्या पद्धतीने वाढलेले असतील तर त्याचा शुक्रावरती आणि स्त्रियांच्या अर्थावरती म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीजावरती परिणाम होतो आणि जे उत्पन्न होणारे आजार आहेत त्याचं हे स्वरूप असतं. तर ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की गर्भसंस्कार हल्ली केले जात नाहीत, बीजसंस्कार केले जात नाहीत, लग्न उशिरा होतात आणि त्यामुळे हे असे भयावह आजार जे आहेत ना ते मोठ्या प्रमाणावरती दिसत असतात. तर ह्याचाच विचार जो आहे ना तो आपल्याला याच्या पुढच्या भागामध्ये करायचा आहे. नक्कीच आपण हा विषय समजून सांगितला, परंतु प्रामुख्याने मग याची कारणं काय दिसून येतात? बरोबर आहे. महत्त्वाचा भाग असा आहे की याची कारणं जर आपण बघायला सुरुवात केली तर आईचं खाणं पिणं, वडिलांचं खाणं पिणं, एन्व्हायरमेंटली ज्या गोष्टी आहेत त्या, अनुवंशिकता जी आहे ती, त्याच्याबरोबरीनं गर्भसंस्कार न करणं किंवा बीजसंस्कार न करणं, ह्याच्याबरोबर ती एक वेगळा विचार असा असतो की पाण्याचं पॉल्युशन असणं, हवेचं पॉल्युशन असणं, आई वडिलांना ड्रग घेण्याची सवय असणं
अशा ज्या गोष्टी असतात त्याचा परिणाम येतो. व्यसनांचा परिणाम जो आहे तो ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती येत असतो. आणि हे सगळं होत असताना आपल्या शरीरातले सगळे घटक आईवडिलांच्या जर व्यवस्थित नसतील तर मग त्याचा परिणाम गर्भोपकर भावावरती होतो. काही भाग असतो तो आईतून तयार होतो, काही वडिलांच्याकडून तयार होतो, काही आहार रसातून तयार होत असतो, काही आत्मज भाव सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे जो आत्मा प्रवेश करतो शुक्र शोणी संयोगामध्ये तर त्याचं प्रारब्ध स्वतःचं काहीतरी असतं आणि त्याचाही परिणाम आपल्या शरीरावरती येत असतो. तर हा एकच भाग आपल्या वैद्याच्या हातामध्ये नसतो. बाकी सगळे जे आहेत ना ते संस्काराने बदलता येत असतात. आणि हे जर बदलले गेले नाही तर मग उत्पन्न होणाऱ्या आजारामध्ये टर्नर सिंड्रोम सारखा आजार येत असतो. नक्कीच. एकूणच आपण आजार आणि त्याची कारणं समजून घेतली, परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे ट्रीटमेंटचा किंवा लक्षणं सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. या अनुषंगाने आपण चर्चा चालू ठेवूया. डॉक्टर, इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा पासवर्ड. प्रत्येकाला आपलं नशीब बदलायचं असतं, पण संधी मिळत नाही, बरोबर ना? तर सादर करीत आहोत 21 लाख रुपये जिंकण्याची ही उत्तम संधी. खेळा राजश्री 50 विकली लॉटरी. घर बसल्या bookmyrajeshri.com वर किंवा तुमच्या जवळच्या लॉटरी आउटलेट वरून. ब्रेकनंतर आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय टर्नर सिंड्रोम या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टरांकडे पुन्हा एकदा जाऊया. डॉक्टर, आपण कारणं समजून घेतली, परंतु आता जसं तुम्ही म्हणालात की प्रामुख्याने स्त्रियांमध्ये टर्नर सिंड्रोम आढळून येतो, तर मग त्या अनुषंगाने स्त्रियांमध्ये लक्षणं काय दिसतात, कधीपासून दिसतात, वयाच्या कुठल्या वर्षापासून दिसतात, या अनुषंगाने काय सांगाल? कसं होतं, टर्नर सिंड्रोम स्त्रियांचाच आजार आहे आणि त्याच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये उंची कमी असणं हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग जो आहे तो दिसून येतो. त्याच्याबरोबर असं होतं की कानामध्ये कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात, कानाचे आजार व्हायला लागतात, नंतर बाधिरी यायला लागतं, डोळे जे आहेत ते खराब व्हायला लागतात, डोळ्यांच्यामध्ये नंतर विकृती यायला लागतात. कोणतंही शिक्षण घेणं हे बऱ्याच वेळा अवघड जातं. असं एक मानसिक लक्षण सुद्धा ह्याच्यामध्ये असतं. उंची कमी वगैरे या सगळ्या गोष्टीचा त्या मुलीच्या मनावरती परिणाम होत असतो. त्याच्याबरोबरीनं मान जी आहे ती जखडल्यासारखी मान जी आहे, फ्लॅप असल्यासारखी मान असते या मुलींची. निपल्स जी असतात ती खूप सफिशियंटली अशी अपार्ट असतात, पुरुषांच्यासारखं असतं. रघुवंशामध्ये दिलीप राजाचं वर्णन केलं आहे, विडो रस्को वृषस्कंधा, त्याची निजडी छाती वगैरेचं जसं वर्णन केलं आहे तसं असतं. आणि निपल खूप लांब लांब असे असतात. हा एक महत्त्वाचा दोष त्यांच्या शरीरामध्ये दिसतो. किडनीच्या संबंधाने, हृदयाच्या संबंधाने कंजेनिटल ॲनॉमली जे आहेत ना त्या त्यांच्यामध्ये असतात आणि ते दोष त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला व्यवहारामध्ये दिसत असतात. नॉर्मल जी वाढ होत असते शारीरिक आणि मानसिक तशी त्यांची होत नाही. जननेंद्रियांची वाढ जी आहे ती त्या पद्धतीने होत नाही. बीजग्रंथी नसल्या कारणानं सेक्स कॅरेक्टर जे सेकंडरी आहे ते डेव्हलप तिला होत नाही. आणि मग त्याचा परिणाम म्हणून हळूहळू शरीरातले इतर जे बदल आहेत ते रक्तदाब वगैरे ही वाढवायला लागतात त्या मुलींचे. नखं जी आहे ती आखूड अशा पद्धतीची दिसायला लागतात. स्किन सुद्धा विविध पद्धतीची अशी वेगळी जाणवायला लागते. म्हणजे बघितल्यानंतर या मुलीत काहीतरी दोष आहे हे लगेच लक्षात यायला लागतं. आणि हा सगळा जो भाग आहे तो त्या एक्स क्रोमोसोमची कमतरता किंवा अर्धवट असणं यातून उत्पन्न झालेला भाग असतो. तर ज्यावेळेला शुक्रशोणी संयोग होऊन बाळ तयार होतं त्याच्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. त्यामुळे कंजेनायटल ॲनॉमली असतात त्या दुरुस्त फारशा करता येत नाही. पण तरीसुद्धा आयुर्वेदाचा टेक ह्याच्यामध्ये असा आहे की ज्या ज्या अवयवात जी विकृती त्या अवयवांचा विचार आयुर्वेद वेगळ्या पद्धतीने करत असतो आणि त्याची औषधं देता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल किडनीची संबंधी या मुलीला त्रास आहे तर किडनीची उत्पत्ती जी आयुर्वेदात सांगितलेली आहे ना ती कफापासून, चांगल्या कफापासून, चांगल्या रक्तापासून आणि चांगल्या मेदापासून उत्पन्न होते. तर ते कंट्रोल आम्हाला करता येत असतं आणि ते जर केलं तर तिचे किडनीचे आजार जे आहेत तिथं थांबू शकतात किंवा त्याच्यामध्ये तिला फरक सुद्धा चांगला पडू शकतो. हा विचार आधुनिक शास्त्रामध्ये नसतो. आता किडनीची तिन्ही जर्मिनल लेअरमधनं उत्पत्ती जी आहे ते एम्ब्रियोलॉजी आधुनिक शास्त्राची धरते. तर हे वेगळेपण जे आहे आयुर्वेदाचं ते जोपासायला पाहिजे आणि त्यानुसार ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो करायला पाहिजे. आणि उंची कमी आहे तर ते हाडाशी संबंधित आहे. हाडं मोठ्या तड्यामध्ये तयार होतात असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर ते लक्षण जे आहे ते त्या बस्तीने कमी होऊ शकतं. तर हा जो सगळा भाग जो आहे ना
तो चिकित्सेच्या हिशोबाने म्हणजे ट्रीटमेंटच्या हिशोबाने महत्त्वाचा आहे, पण तो लक्षणातून आपल्याला समजून येत असतो. ती मुलगी जी आहे पुरुषम वीक्ष, प्रत्येक माणूस आयुर्वेदात वेगळा बघितला जातो. तर प्रत्येकाचं प्रेझेंटेशन प्रत्येक मुलीचं वेगळं असतं. तिला काही विशिष्ट पद्धतीचे आजार जास्ती असतात, काही कमी असतात. तर त्या प्रकृतीनुसार त्याचा विचार आयुर्वेद करतो. 4 पानाचं केस टेकिंग आमचं पहिल्यांदा असतं. आधी काय झालंय, आत्ता काय होतंय, पुढं काय होणार आहे, आणि कोणत्या अवयवामध्ये त्रास आहे, ती काय खाते, ती व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे, तिचे आई वडील कसे आहेत, तिचं फिनान्शियल स्टेटस कसं आहे, कोणत्या ठिकाणी ती राहते, पर्यावरणाचा उत्पन्न होणारा परिणाम वगैरे, हे सगळं आम्ही काउंट करत असतो आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट देत असतो. तर हे जे सिंड्रोम्स आहेत ज्याच्यामध्ये चिकित्सा होतच नाही असं वाटतं, त्याच्यातसुद्धा बरंचसं काम करता येत असतं. तर लक्षणाच्या हिशोबाने हा भाग खूप त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. ह्याच्यात पुढे उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन, तर ॲरोटा डिसेक्शन हा एक महत्त्वाचा भाग ह्याच्यात घडतो. मेटाबॉलिक डिसऑर्डर नावाचा जो प्रकार आहे ना, तो ह्याच्यात होतो. म्हणजे हृदरोग उत्पन्न होतात, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, पोटावरती मेद जास्त वाढतो. असे जे प्रकरण आहेत ना, ते ह्या टर्नर सिंड्रोमच्या मुलींना खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतं. डोळ्याचे त्रास आणि कानाचे त्रास वाढून नंतर अंधत्व किंवा बाधिर्य सुद्धा येऊ शकतं. तर हा सगळा भाग जो आहे ना, त्याच्यावरून ऑटोइम्युन डिसीज यांना खूप लागतात मागं. कारण रक्त आणि कोणत्याच गोष्टीला कस नसतो. 7वा धातू जो आहे हे शुक्र किंवा तो यांच्या शरीरात चांगला तयार होत नाही, त्याची अभिव्यक्ती नसते आणि त्यामुळे यांना अनेक आजारांना बळी पडायला लागतं. तर ती इम्युनो सिस्टीम जी आहे ती सुद्धा आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने सुधारू शकतो. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की आजाराची आपण लक्षणं बघितली, कारणं बघितली आणि कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात, परंतु त्या सगळ्या अनुषंगाने कुठेतरी आयुर्वेदामध्ये याच्यावरती ट्रीटमेंट आहे हा महत्त्वाचा भाग आहे. तर आपण त्याचकडे डॉक्टर जाणार आहोत, तो म्हणजे आयुर्वेदातल्या ट्रीटमेंटचा भाग स्पेसिफिकली या सिंड्रोमवर. तर काय सांगाल नेमकं आयुर्वेदामध्ये, जसं तुम्ही मगाशी म्हणतात तसं पंचकर्म किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी इथेही लागू होतात? अगदी नक्की लागू होतात. पहिली गोष्ट अशी की टर्नर सिंड्रोमचं बाळ जन्माला येणं याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा बीजसंस्कार करायला पाहिजे. कन्सर्न मॅरेज म्हणजे नात्यातली लग्न जे असतात ना, आत्ते मामा भावंडाचं लग्न किंवा भोरी लोकांच्या मध्ये किंवा आदिवासी लोकांच्या मध्ये जवळजवळच्या नात्यातली लग्न होतात, तर ते टाळायला पाहिजे. सगोत्रीय विवाह व्हायला नाही पाहिजे. गोत्र वेगळं पाहिजे म्हणतात ना, ते तेवढ्यासाठी असतं. आणि असं जर झालं तर उत्पन्न होणार बाळ जो आहे तो प्रॉडक्टच विकृत असणार नाही, हे पहिल्यानं करायला पाहिजे. म्हणजे काउन्सिलिंग हे करणं गरजेचं आहे. लग्न लवकर करा, मुलं लवकर होऊ देत, नात्यातली लग्न करू नका. आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला चांगली मुलं उत्पन्न व्हायची असतील तर तुम्ही बीजसंस्कार करा, त्याच्यावर गर्भसंस्कार करा. ह्याच्या बरोबरीने जी ट्रीटमेंटचा भाग असतो त्याच्यामध्ये आपण बघताना त्या मुलीचा विचार आता जसा केला आपण, की ज्या अवयवामध्ये जी विकृती आहे त्या अवयवाच्या अनुषंगाने जे दोष धातू आणि मळाचं विज्ञान आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्याचा वापर करून ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी पंचकर्माचा वापर आपण करू शकतो. म्हणजे आता उंची कमी असेल तर हाडं चांगली तयार होण्यासाठी कडू रसाच्या वनस्पतींचे दुधाचे बस्ती देणं, अळीवाचा लाडू जो आहे तो पोटात देऊन त्यांनी कोठा साफ करण्याचा प्रयत्न करणं, तर ह्यानी उंची चांगली वाढते. बौद्धिक विकास जर करायचा असेल तर त्याला शिरोधारा, शिरोपिचू, नस्य याचा वापर जो आहे तो करायला पाहिजे. बुद्धिस्मृती एकाग्रता वाढण्यासाठी पिंपळाच्या पानावरती जेवण करणं ह्याचा खूप जबरदस्त फायदा होत असतो. ह्याच्याबरोबर डोळ्याशी संबंधित काही आजार असेल तर त्रिफळा चूर्णासारखे, नवायस लोहासारखे काही औषधी कल्प आहेत ते पोटामध्ये देणं, अश्वतनाने तर्पण करणं, गृहिणी नावाचा पोटातला जो भाग आहे तो त्याच्यासाठी दुरुस्त करणं. कानामध्ये कोणती विकृती असेल तर शौचाच्या मार्गातला जो मूळव्याधीचा त्रास आहे त्याची औषधं जर दिली गेली तर कानातलं आरोग्य सुधारतं, टिनिटस वगैरे लक्षणं कमी येतात आणि बाधिर्य उत्पन्न होण्याची शक्यता कमी असते. कानाचा सेन्स जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला डेव्हलप करता येतो. तर अशा पद्धतीचे जे विचार आयुर्वेदात आहेत ना ते वापरून तुम्ही वमन, विरेचन, बस्ती, नस्य किंवा अंजन, कर्णपुरण ही कर्म जी आहेत ती करू शकता आणि त्या मुलीला त्यातनं बाहेर पडण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकता. नक्की. म्हणजे जसं आपण म्हणतो तसं की ज्या ज्या अवयवांवरती जिथे जिथे डिफॉर्मिटी आहे, प्रॉब्लेम्स आहेत, त्यावरती आपण औषधोपचार करून एक चांगलं आयुष्य त्यांना ॲटलिस्ट जगता येईल याकडे त्यांना नेता येऊ शकतं. या अनुषंगाने डॉक्टर आपण ट्रीटमेंटच्या भागावरती अजून बोलूया, ही चर्चा पुढे चालू ठेवूया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा पासवर्ड. ब्रेकनंतर आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय टर्नर सिंड्रोमबद्दल. पुन्हा एकदा आपण डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर, आपण ट्रीटमेंट अर्थात त्याच्या उपचारांचा भाग पाहतोय. तुम्ही जसं म्हणालात की पंचकर्म आहेत किंवा इतर सगळ्या गोष्टी जशा ज्या अवयवावरती प्रॉब्लेम आहे तिथे करायच्यात, परंतु मग या लोकांना काही पथ्य पाळायला लागतात का, किंवा आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार काही गोष्टी त्यांना टाळणं किंवा करणं गरजेचं आहे का? बरोबर आहे. कसं होतं, मगाशी आपण जसं बघितलं तसं बीज
दोष जर असतील ना तर ते काढताना अवघड जाण्याचं कारण असं असतं की शुक्र आणि शोणित किंवा स्त्रीबीज आणि पुरुषबीज ह्याच्यावरती आधी संस्कार झाले नसतात आणि विकृत गर्भ तो उत्पन्न झालेला असतो. पण तो नॉर्मल होण्याचा प्रयत्न स्मृती या गोष्टींनी करत असतो. म्हणजे आपल्या एक 8-10 पिढ्यांच्या आधीचं व्यक्ती आपल्याला माहीत नसते, पण त्यांच्या जीन्स क्रोमोझोमचा परिणाम म्हणून आपण जर तयार झालो असो तर त्यांचं नाक त्यांचे ओठ आपल्या चेहऱ्यावरती असतात आणि ते स्मृती या गोष्टीतून आलेले आहेत. एक परमाणू दुसरा शरीरातला परमाणू किंवा सेल तयार करत असताना ती स्मृतीच काम करत असते आणि ज्यामुळं आपण जसेच्या तसे त्यामध्ये रिप्लिकेट होत असतो. तर ह्याच्यात म्युटेशन व्हेरिएशन येऊन जे उत्पन्न होणारे आजार असतात त्याच्यामध्ये हे प्रकरण सगळं समाविष्ट होतं. पण तरी सुद्धा तो गिवन पेशंट जो आहे त्याच्यात काय करायला लागेल असं जर बघितलं गेलं तर काकीस्थान म्हणून जो भाग सांगितलेला आहे जिथं शेंडी ठेवली जाते तो मेंदूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये असे बदल होण्याची शक्यता आहे किंवा तो असा भाग आहे की जो जीन्स क्रोमोझोम मधले विकार जे आहे ते काढू शकतो आणि तशा पद्धतीच्या रचना आणि केमिकल बदल जे आहेत ते तिथं होऊ शकतात. तर ते त्याच्यासाठी मग वैद्य काय करू शकतो तर काही विशिष्ट वनस्पतींचे लेप, त्या वनस्पती आपण नंतर बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बांबू शूट म्हणून जे असतं, बांबूचा कोंब जो असतो तो, वेखंड, त्याच्यानंतर हळद, ह्याचे लेप जे आहेत ते डोक्यावरती केले जातात. लोकांना असं वाटतं लेप लावून मेंदूवरती काय परिणाम येणार आहे, पण या 3.5 हाताच्या देहामध्ये एकाचा दुसऱ्याशी जवळचा संबंध आपोआप असतो. तर भ्राजक पित्त म्हणून एक डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी आपल्या त्वचेमध्ये असते, ते ऍब्झॉर्ब करून घेते. केस जे आहेत डोक्याचे ते मज्जाधातूचा उपधातू म्हणून सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आणि अस्थि धातूचा मल म्हणून सांगितलेले आहेत. त्यांच्या मुळावरती ते काम झालं की ते आतमध्ये पर्क्युलेट होतं आणि हळूहळू त्या मेंदूवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यावेळी तुम्ही मेंदू चांगला होण्यासाठी खाणं पिणं वागणं ठेवलेलं असेल तर दोन्हीचा परिणाम अंतर्बाह्य होऊन मेंदू रिफॉर्म होऊ शकतो. तर ही प्रक्रिया जी आहे ती ह्या मुलींच्या बाबतीत करायला लागते. दुसरं असं की स्त्रीबीज आणि पुरुषबीज शुद्ध करण्याचे काही प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यांचे दोषही सांगितलेले आहेत. म्हणजे आर्तव म्हणजे स्त्रीचं पाळीच्या वेळेला बाहेर जाणारं रक्त आहे त्याचं स्वरूप लक्षात घेऊन आणि पुरुषांचं जे वीर्य आहे सीमेन त्याचाही विचार आयुर्वेद केलेला आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की वातादी कुणपग्रंथी पूयक्षीण मनावयम बीजासमर्थम रहितोश्रम सुलिंगर दोषजम मध्ये रक्तेनं कुणपम, रक्ताने जर दुष्ट झालेला असेल शुक्र किंवा आर्तव तर कुणप म्हणजे प्रेताचा सडलेल्याची घाण वास त्याला येत असतो. श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीचं निवम म्हणजे कफ आणि वात जर वाढलेला असेल तर पाळीला गाठी जायला लागतात, शुक्रामध्ये गाठी जायला लागतात. असे 8 पद्धती दोष सांगितलेले आहेत आणि त्यांनी बाळ तयार होत नाही किंवा तयार झालं तर विकृत होतं म्हणून सांगितलंय. बीजासमर्थम रहितो अस्त्रम असं सांगितलेलं आहे. तर हे जर असेल तर त्याच्या शुद्धीची प्रक्रिया आयुर्वेदात सांगितलेली आहे. त्यामुळे शुक्र शोधन गण, आर्तव शोधन गण असे गण सांगून ठेवलेले आहेत. ते जर त्या स्त्री पुरुषांना वापरले गेले तर त्यांच्या शरीरातला हा एंड प्रॉडक्ट जो आहे तो चांगला तयार होतो आणि मग त्याचा जो पुढचा चांगला भाग आहे तो म्हणजे गर्भ तोही चांगला व्हायला लागतो. तर हे करणं टर्नर सिंड्रोमच्या आई वडिलांनाही त्या मुलींच्या उपयोगी आहे आणि त्या मुलीलाही करणं गरजेचं आहे. तर या तिघांचा वापर केल्यानंतर शरीरात होणारे बदल जे आहेत ना ते खूप जोरदार पद्धतीने चांगल्या पद्धतीने होत असतात. शरीराची स्मृती चांगली तयार व्हायला लागते, अग्नितत्व चांगलं व्हायला लागतं. ह्याच्यावर अग्निस्नान नावाचा एक प्रकार असतो. काही वनस्पतींच्या वरती कापूर ठेवून तो पेटवायचा आणि त्याचा जे फ्युम्स आहेत ते इनहेल करायचे आणि त्यांनी तिला ओवाळायचं. तर हे ओवाळणं जे प्रकार आहे ते एकदम अंधश्रद्धा वाटेल तुम्हाला, पण शरीराचा ऑरा त्यांनी दुरुस्त होतो. प्राणी किलिंग सारखा तो प्रकार आहे. आणि इनहेल केलेला जो गॅस आहे तो 2 सेकंदामध्ये ब्रेनकडे आणि 9 सेकंदात यकृताकडे जातो आणि शरीरामध्ये वेगळे बदल व्हायला लागतात. तर हे कुठेतरी लोकांना लक्षात घ्यायला पाहिजे आणि ह्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या टर्नर सिंड्रोमच्या मुलीला करायला पाहिजे. तर ह्याच्याबरोबर आता आपण काही आयुर्वेदिक वनस्पती वगैरे आहेत त्याचा सुद्धा विचार करू. आता माझ्या हातात इथं काही वनस्पती आहेत त्या टर्नर सिंड्रोमच्या मुलींच्यासाठी स्त्रियांच्यासाठी उपयोगी पडतात म्हणून आणलेल्या आहेत. तर त्यातली ही पहिली वनस्पती तुम्हाला जी दिसते आता समोर ही बांबू शूट म्हणजे वेळूचा कोंब आहे हा. आणि आता पावसाळ्यामध्ये खरं हा मिळत असतो, तरी थंडीमध्ये आपल्याला एके ठिकाणी मिळाला तो उपलब्ध झाला आहे तो घेऊन आलेलो आपण. तर ह्या कोंबावरती दगड जरी पडला ना तर त्या दगडाला भेदून किंवा बाजूला उचकटून ही वनस्पती वरती येऊ शकते. तर ह्याचा लेप जो आहे तो वेखंडाबरोबर आणि हळदीबरोबर जर टर्नर सिंड्रोमच्या मुलींच्यासाठी केला गेला तर त्याचा उपयोग हा त्यांच्या ब्रेनवरती, ब्रेनच्या टिश्यूवरती तर होतोच, भ्राजक पित्तावरती होतो आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तशुद्धीची प्रक्रिया एनहान्स होते. त्याच्याबरोबर जलोकावचारण करणं काकीस्थानी हे खूप गरजेचं आहे. तर ही वनस्पती जी आहे ती मूतखडा सुद्धा घालवते, वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते आणि कोजारी पौर्णिमेला जे दुधातलं औषध दिलं जातं तर ह्याच्या पानांच्या रसापासून केलेलं असतं. ही दुसरी जी पिवळ्या फुलाची केशरी फुलाची वनस्पती दिसते ही अशोक नावाची वनस्पती आहे आणि शोक नष्ट करणारी ती अशोक. तर स्त्रियांच्या प्रत्येक आजारासाठी आपल्याला ही वनस्पती वापरता येते. तर या वनस्पतीचा पानांचा क्षीरपाक
म्हणजे दुधात तयार केलेला जो काढा आहे तो जर वापरला गेला किंवा याचं वनस्पतीचं चूर्ण घेतलं गेलं तर ते टर्नर सिंड्रोमच्या बऱ्याच लक्षणांच्या मध्ये उपशम उत्पन्न करून देतं. त्याच्याबरोबर या फुलांचं नस्य करणं या स्त्रियांना खूप उपयोगी पडतं. थोड्याशा जरी बीजग्रंथी उपलब्ध असतील या टर्नर सिंड्रोममध्ये ते खूप अवघड असतं तर सेक्स कॅरेक्टर उत्तम पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी याच्या फुलांच्या नस्याचा उपयोग होतो. ह्याच्याबरोबरीने ही तिसरी वनस्पती जी तुम्हाला दिसते ही शतावरी नावाची वनस्पती, तुम्ही याची मुळं सुद्धा पाहू शकता पहा. तर ब्रेस्ट फिमेल ब्रेस्ट जी आहे त्याचा जर सेक्शन घेतला गेला तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीच्या रचना असतात दूध उत्पन्न करणाऱ्या आणि बरोबर ॲनॉलॉजी किंवा साधर्म्य या वनस्पतीचं त्याच्याशी आहे. तर ह्या वनस्पतीचा शतावरी कल्प तुम्ही सगळ्यांना ऐकलेला असेल, शतावरी घृत ऐकलेलं असेल. तर हे जर पोटात दिलं गेलं तर स्तन्याशयाची वाढ सुद्धा होते आणि त्याच्यावरून गर्भाशयाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील आणि जर बीजग्रंथी थोड्या प्रमाणात जरी उपलब्ध असतील तर टर्नर सिंड्रोमच्या मुलींना याचा खूप उपयोग होतो. या वनस्पतीची जी पानं दिसतात हिरवीगार याची भाजी करून जर खाल्ली गेली तर ती नेत्ररोग नाशक आहे आणि नेत्राच्या येणाऱ्या विकृती टर्नर सिंड्रोममधल्या ज्या आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. ह्याच्याबरोबर मी मगाशी जे सांगितले ते एक प्रकरण मी तुम्हाला इथं दाखवतो. जलौका म्हणजे जळवा. तर हा हर्माफ्रोडिट प्राणी आहे. याच्यात स्त्री आणि पुरुष सेक्स एकाच प्राण्यामध्ये असतात आणि 3 ते 5 ml रक्त ही शोषून घेते आणि ही काकीस्थानी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी लावणं, ओटी पोटाला लावणं, लंबोसेक्रल रिजनला जिथनं गर्भाशयाचा रक्त प्रवाह आणि मज्जातंतूचा सप्लाय तिथं लावणं, तळ पायाला आणि तळ हाताला या जलोका लावणं, त्याच्याबरोबरीनं मानेच्या काही विविक्षित ठिकाणी थायरॉईडच्या ठिकाणी ह्या जळवा लावणं. असं जर केलं गेलं तर रक्ताची शुद्धी एका बाजूने सुरू होते आणि त्याच्याबरोबर जर रक्त प्रसारण करणारी आणि शुद्धी करणारी औषधं पोटात दिली गेली तर टर्नर सिंड्रोमच्या मुलींना खूप चांगला उपयोग होतो. नक्की. म्हणजे एकूणच आपण जर का बघितलं तर हे वनस्पतीशास्त्र असेल, पंचकर्म असतील, उपकर्म असतील आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की विविध प्रकारचे ऑर्गन ज्याच्यावरती इफेक्ट झालेले त्या सगळ्यावरती आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करू शकतो. सर जाता आता अगदी थोडक्यामध्ये आपल्याला जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यापैकी जर का कोणाला किंवा त्यांच्या मुलांमध्ये अशा प्रकारचा हा सिंड्रोम असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे इमिजिएट बेसिसवरती? लग्न ज्यांची झालेले त्यांनी पहिल्यांदा आधी वैद्याला जाऊन भेटून लग्न झाल्यानंतर बीजसंस्कार गर्भसंस्कार करावेत म्हणजे अशी मुलं जन्माला येणार नाही. 99% असे गर्भ जे असतात टर्नर सिंड्रोमचे ते शरीर बाहेर काढून टाकतं कारण का ते जगायला लायक नाही असं निसर्ग ठरवत असतो. त्यातून काही जर जन्माला आल्या आणि अशा मुली जर तुमच्या असतील तर आत्ता सांगितलेला हा सगळा विचार जो आहे त्याच्यामध्ये योगशास्त्र आहे, प्राणायाम आहे, आसनं आहेत, पंचकर्म आहेत, उपकर्म आहेत आणि पोटात घ्यायची औषध आहेत आणि काही नवीन आम्ही आत्ता जे शोधलेले प्रकार आहेत ते बरेच महाराष्ट्रातले नवे भारतातले वैद्य आता करायला लागलेले आहेत. तर जवळच्या वैद्याकडे जावं, आपल्या मुलीला दाखवावं आणि टर्नर सिंड्रोमसाठी काय काय करता येईल हे बघून त्याची चिकित्सा लगेच सुरू करावी. नक्कीच. मला वाटतं हा सिंड्रोम खूप इम्पॉर्टंट होता आणि त्या दृष्टीने आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तो बघितला आणि सगळी माहिती आज प्रेक्षकांना डॉक्टर तुम्ही इथे येऊन दिलीत त्याबद्दल खरोखर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.